हाय हॅलो नमस्कार. तर चला पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तुमच्या सर्वांची मैत्रीण प्रिया हिच्याकडून. तर चला आजचा विषय असा आहे की अपयश आलं म्हणजे काय माणसाने लगेच खचून जावं का? तर नाही, अपयश हा काही शेवट नाही, ती तर एक नवीन यशाची सुरुवात आहे. असं म्हणून त्या निगेटिव्ह गोष्टीला पॉझिटिव्ह घेऊन पुन्हा परत नव्याने उभं राहून लढलं पाहिजे. विनाकारण आपल्याला अपयश येतं, एकदा आलं दोनदा आलं म्हणून काय आपण लगेच खचून जायचं हा मुद्दा नाही. संघर्ष ही जीवनाची सर्वात मौल्यवान देणगी आहे, कारण ती आपल्याला आपल्या स्वतःची खरी ओळख करून देते. जेव्हा गोष्टी कठीण होतात तेव्हा वाटतं की सर्व मार्ग बंद झाले, आता काय करू, सगळीकडे अंधार आहे. परंतु प्रत्यक्षात खरा तर तो क्षण असा असतो की आपल्यात लपलेल्या आपल्या शक्तीची आपल्याला ओळख करून देत असतो. म्हणून अपयश हा काही शेवट नसून एक नवीन अध्याय, नवीन यशाचा अध्याय लिहिण्याची एक नवीन सुरुवात आहे. म्हणून आपण अपयशाला एकदम पॉझिटिव्हली विचार करून, चांगला विचार करून चांगल्या पद्धतीने घेतला पाहिजे. कारण की अपयश हे नवीन अध्याय सुरू करण्याचं एक निमंत्रण आहे, आमंत्रण आहे. आपण जेव्हा पडतो, धडपडतो, अडखळतो, तेव्हाच तर आपण खरं उठायला शिकतो, त्यातून मार्ग काढायला शिकतो. म्हणून मी सगळ्यांना हेच सांगेल की काही गोष्टींमुळे तुम्हाला अपयश येत असेल तर खचून जाऊ नका, मनाने नाराज होऊ नका. पुन्हा तितक्याच जोमाने, अजून जास्त ताकदीने आपल्यात लपलेल्या सुप्त गुणांना जागा करून नवीन ताकदीने, नवीन शक्तीने परत उभे राहा. पण चुकीचा कोणताही मार्ग निवडून आपल्या जीवनाला संपवण्याचा किंवा वाईट मार्गाला जाण्याचा प्रयत्न करू नका. कारण आपले आई वडील, आपले जवळचे सगळ्यांचं आपल्यावर जीवापाड प्रेम असतं आणि त्यांच्या प्रेमाखातर आपण स्वतःला सांभाळलंच पाहिजे आणि नवीन मार्ग शोधून सगळ्यांनाच आनंदाचा एक चांगला मार्ग दिला पाहिजे. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. बाय.